माय गॉड, असं होतं काय? तरी म्हटलं इतकी मेहनत घेऊनही घोडं कुठं पेंट खातंय. आपल्याच डिपार्टमेंटमधला एक जबाबदार पोलीस ऑफिसर त्याला सामील होता. अशा या बेजबाबदार माणसामुळं आपलं डिपार्टमेंट बदनाम झालंय. अरे इथं तर त्यांनी देवालाही सोडलं नाही. माझाही त्यांच्यावर संशय होता सर, कारण सुरुवातीपासूनच सतत ते माझं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. आय एम व्हेरी सॉरी सर, मी त्यांच्याकडून जास्ती माहिती मिळवू शकलो नाही. पण मी चोराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलोय. व्हेरी गुड. पाटील, जरा ते कुलपा आणा इकडे. येस सर. हे घ्या. ही कुलपा बघा सर. हे मंदिराचं कुलूप आणि हे मी तोडून पाहिलेलं कुलूप. हे कुलूप पहारीच्या साह्याने तोडलेलं आहे. एका विशिष्ट कोनातून याच्यावर घाव घालण्यात आले. इकडची चोरी आणि चाकणची घरफोडी दोघांची पद्धत मिळती जुळते. यावरचा लाल रंग हा गंजलेल्या पहारीचा आहे. सर, माझ्या माहितीप्रमाणे ती चोरी पारधी लोकांनीच केलेली होती आणि त्यामुळे माझा संशय पारध्यांवर येऊन थांबला होता. पण लोखंडेने मला पारध्यांपर्यंत पोहोचूच दिलं नाही. पण तुमच्या मते चोरटे इथून किती दूर असावेत? जवळच कुठेतरी असतील. या पारधी लोकांची ही स्पेशालिटी आहे. ते चोरी करून अशा दुर्गम ठिकाणी लपून बसतात की सहसा त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. आणि इथे अशा बऱ्याच जागा आहेत. माझ्या मते एक पारधी लोकांची वस्ती सुद्धा इकडे आहे. पण अशा ठिकाणी जाताना सांभाळून जावं लागेल, कारण पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्ती किंवा माहिती सापडणार नाही. पोलिसांची चाहूल लागली तर ना साहेब. व्हेरी गुड.